नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण विराम चिन्हे हा टॉपिकला सुरुवात केली आहे. त्यात काही आपण विराम चिन्हे बघितली होती. आज आपण राहिलेली विराम चिन्हे बघणार आहोत. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. कालपर्यंत आपण 7 विराम चिन्हे बघितली होती. आज आपण राहिलेली विराम चिन्हे बघणार आहोत. तर 8वे विराम चिन्ह आहे अवतरण चिन्ह. त्याच्यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्हाचा समावेश होतो. दुहेरी अवतरण चिन्ह आपण अशा पद्धतीने दाखवतो आणि एकेरी अवतरण चिन्ह आपण अशा पद्धतीने दाखवतो. आता दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग केव्हा होतो? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरता. म्हणजे एखादा व्यक्ती नेमकं कोणत्या शब्दात बोलला आहे त्याचेच बोल आपल्याला दाखवायचे असल्यास आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग करतो. उदाहरण द्यायचं झालंच तर तो म्हणाला मी येईल. तर मी येईल म्हणजे कोण? तर जो बोलला एक्झॅक्ट त्याचे शब्द आहेत. ओके. एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग केव्हा होतो? एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी. समजा आता एखाद्या वाक्यात एखादा शब्द आहे आणि तो महत्वाचा आहे, मग त्याच्यावर काय केलं जातो? जोर दिला जातो किंवा तो शब्द महत्वाचा आहे हे दाखवण्याकरता एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग करतात. आता हे बघा वाक्य, मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात. मग याच्यामध्ये वर्ण हा शब्द महत्वाचा आहे आणि तो मुख्य पण आहे, म्हणून वर्ण हा जो शब्द आहे याला आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवलेलं आहे. मग एकेरी अवतरण चिन्हचा वापर आणखी कुठे होतो? दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. मग आता ही कंडिशन कधी असते? जेव्हा एखादा व्यक्ती एखादं वाक्य बोलून जातो आणि त्या वाक्याचा अर्थ आपण समजून सांगतो तेव्हा एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ काय? आता एक शिक्षक आहेत मराठीचे, ते म्हटले की व्याकरण चांगलं करा असं म्हटले. तर एखादा विद्यार्थी काय सांगतो की सरांनी असं सांगितलंय व्याकरणाचा अभ्यास महत्वाचा. याच्यामध्ये काय झालंय? सर बोलले काय? फक्त व्याकरणाचा अभ्यास करा. पण विद्यार्थी काय म्हटलंय की व्याकरणाचा अभ्यास महत्वाचा. म्हणजे अप्रत्यक्षपणे सांगण्याचं काम व्यक्ती करतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं? एकेरी अवतरण चिन्ह द्यावं लागतं. पुढचं विराम चिन्ह आहे विकल्प चिन्ह. विकल्प चिन्ह म्हणजे काय? किंवा हे किंवा ते तुम्हाला ऑप्शन असणार आहे अशा ठिकाणी विकल्प चिन्ह वापरलं जातं. हे बघा, एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायची असल्यास विकल्प चिन्हाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ काय? विद्यार्थ्याने आई किंवा वडील किंवा स्थानिक पालकांना ही माहिती देणे आवश्यक आहे. म्हणजे आई किंवा वडील किंवा स्थानिक पालक ह्या तिघांपैकी एकांना माहिती देणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन असतो, तिघांपैकी एक द्या. शेवटचा आहे 10वा जो विराम चिन्ह आहे तो आहे लोपचिन्ह. लोपचिन्ह म्हणजे काय? रिकाम्या जागा भरण्यासाठी आपण तो वापरतो ना, तर त्यासारखं चिन्ह लोपचिन्हाचं असतं. आणि लोपचिन्हाचा उपयोग केव्हा करतात? एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असताना. आपण एखाद्या मुद्द्यावर बोलतोय पण तो मुद्दा पूर्ण झाला नाहीये, तो अर्धाच झालाय आणि आपल्याला तो मध्येच तोडायचा असेल तर आपण कशाचा वापर करतो? लोपचिन्हाचा वापर करतो. उदाहरणार्थ काय? आयुष्य टिंब 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 एक सुंदर कलाकृती टिंब 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 आज विचार करताना जाणवतं टिंब टिंब टिंब. याच्यामध्ये काय झालंय? आपण बोलतोय, एखाद्या मुद्द्यावर बोलतोय आणि तो मुद्दा आपण मध्येच सोडतोय त्याला. त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं? लोपचिन्ह वापरावं लागतं. इथं बघा, आता आयुष्य हे एक सुंदर कलाकृती आहे आज विचार करताना जाणवत आहे. तर आपण काय करतो? मुद्दा मध्येच तोडतोय, त्यावेळेस कोणतं चिन्ह वापरतात? लोपचिन्ह. ओके, पुढचे विरामचिन्ह बघूया. पुढचा विरामचिन्ह बघूया अपसरण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह. अपसरण चिन्हाला स्पष्टीकरण चिन्ह असे म्हणतात. स्पष्टीकरण चिन्ह आपण या चिन्हाने दर्शवतो. ही आहे स्पष्टीकरण चिन्ह किंवा अपसरण चिन्ह आणि हे जे आहे हे आहे संयुक्त चिन्ह. संयुक्त चिन्ह आणि अपसरण चिन्ह मध्ये फरक आहे. अपसरण चिन्ह हे संयुक्त चिन्हापेक्षा मोठं आहे आणि संयुक्त चिन्ह हे अपसरण चिन्हापेक्षा छोटं आहे. अपसरण चिन्ह केव्हा वापरतो? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास.
स्पष्टीकरण चिन्ह केव्हा वापरतो? स्पष्टीकरण द्यावायचे असल्यास. हे दोन्ही एकच आहे. आता उदाहरण द्यायचं ठरलं तर काय? मी तिथे गेलो पण पुढे काय घडलं, काय घडणार होतं, काय झालं, ही मालिका काय झाली तुटली. तिथे काय झाली तर विचार मालिका ही पुढची तुटलेली आहे, पुढचं काही माहित नाहीये. त्यावेळेस आपण काय करतो? अपसरण चिन्ह वापरतो. आता स्पष्टीकरण द्यायचं झाल्यास अपसरण चिन्ह कसं वापरतो? तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेतील आहे, एखाद्या मॅडम असतील ते आपल्या मुख्याध्यापकाला सांगत असतील की तो मुलगा जो आहे त्याने बक्षीस मिळवलंय आणि तो आपल्या शाळेतील आहे. तर शॉर्टकट मध्ये आपण अशा पद्धतीने लिहितो. त्याच्यानंतर पुढचं जे आहे विरामचिन्ह ते आहे गोल कंस. हे असं याला म्हणतात गोल कंस. मग गोल कंस कधी वापरतो आपण? एखादी गोष्ट मुख्य मुद्द्यात घालवायची नसेल पण सांगणे आवश्यक असेल तेव्हा गोल कंसात ती माहिती टाकली जाते. आता एखादी गोष्ट, आता हे कधी वापरलं जातं? ज्यावेळेस सिनेमा असतो, पिक्चर असतं, त्याचे जे डायलॉग लिहितात त्यावेळेस गोल कंसचा जास्त वापर केला जातो. समजा एखादा सीन आहे, कॉमेडी सीन आहे, त्याच्यामध्ये कॉमेडी सीन दिला जातो आणि कंसात टाकलं जातं की हसायचं आहे. मग त्या ठिकाणी हे अशा पद्धतीने वापरलं जातं. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टर सचिन पाटील हे डॉक्टरची पाटी आहे. मग तो डॉक्टर काय आहे? MBBS आहे. पण मग MBBS मध्ये पण असतो नेत्र, हाडाचा सर्जन. मग ती माहिती आपल्याला टाकावं लागते. MBBS तर झालाय पण मग तो सर्जन आहे ऑपरेशन करणारा, तर ते आपण टाकतो. आणखी MBBS BCH कंसात टाकावं लागतं बालरोग तज्ञ. त्यावेळेस आपल्याला कळतं की लहान मुलांचं हॉस्पिटल आहे. अशा पद्धतीने गोल कंसचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पुढचं जे विरामचिन्ह आहे ते म्हणजे संक्षेप चिन्ह. संक्षेप चिन्ह म्हणजे काय? तर शॉर्टकट, आपल्याला एखाद्याला शॉर्ट लिहायचं असेल तर ते चिन्ह आपण वापरतो. शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी अद्याक्षरांपुढे शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी असा पोकळ गोल सुद्धा वापरला जातो. उदाहरणार्थ काय? ताक म्हणजे पत्र लिहिताना आपण वापरतो. ताक म्हणजे काय? ताजा कलम. एखाद्याचं नाव लिहायचं असेल तर त्या पद्धतीने आपण वापरतो. समजा उदाहरणार्थ मोरा वाळंबे. मोरा वाळंबे कसं आहे? मो, त्याच्यानंतर पुढे संक्षेप चिन्ह, रा संक्षेप चिन्ह आणि वाळंबे, याचा अर्थ होतो मोरा वाळंबे. अशा पद्धतीने आपण संक्षेप चिन्ह वापरतो. आता शेवटचं एकच विरामचिन्ह बाकी आहे, ते आपण बघूया. विरामचिन्हातील शेवटचं विरामचिन्ह आपण बघणार आहोत ते म्हणजे एकेरी दंड आणि दुहेरी दंड. एकेरी दंड आपण एक उभी रेष आणि दुहेरी दंड दोन उभ्या रेषेने आपण दर्शवतो. हे कुठं वापरलं जातं? हे केव्हा वापरलं जातं? हे चिन्ह आपल्याला जुन्या मराठी साहित्यात वापरलेले आढळते. जुनं साहित्य मराठी म्हणजे ज्ञानेश्वरांचा काळ, तुकाराम महाराजांचा काळ, यांच्या काळामध्ये हे विरामचिन्हे आपल्याला वापरलेले आढळते. मग एकेरी दंड कधी वापरलेला आढळतो? सामान्यतः रचनेतला एक एक चरण पूर्ण झाल्यावर एकेरी दंड, तर 4 चरण पूर्ण झाल्यावर दुहेरी दंड वापरलेला आहे. याच्यामध्ये काय आहे तर त्यावेळेस ओवी किंवा त्याने जे पसायदान लिहिलं किंवा अभंग लिहिले त्याच्यामध्ये एक ओळ पूर्ण झाली, एक चरण पूर्ण झालं तर एक दंड, 4 ओळी पूर्ण झाल्या म्हणजे 4 चरण पूर्ण झाले तर दुहेरी दंड असं वापरलेलं दिसतं. आता उदाहरण बघा. आता विश्वात्मके देवी, पहिलं चरण पूर्ण झालं, एकेरी दंड. येणे वाग्यज्ञ तोषावे, दोन चरण पूर्ण झाले, एकेरी दंड. तोषोनी मत द्यावे, 3 चरण पूर्ण झाले, एकेरी दंड. पसाये दान हे 4 चरण पूर्ण झाले तेव्हा दुहेरी दंड. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपण विरामचिन्ह हा टॉपिक बघितलेला आहे. विरामचिन्ह हा टॉपिक पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन्ही पेपरमध्ये प्रत्येक वेळेस येणारा क्वेश्चन आहे, येणारा टॉपिक आहे. धन्यवाद.